आश्रमातील 3 वर्षाचे अध्ययन पूर्ण झाले. त्यांनी आश्रमाची गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची परवानगी मागितली. तथापि त्यांनी तपासून पाहिल्याशिवाय भगवान बाबाच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. माझ्या गोष्टीचे नाव आहे आगळी गुरुदक्षिणा. कौरव पांडवांचा काळ. तेव्हा भारतात अनेक छोटी छोटी राज्ये होती. त्यात निषादाचे म्हणजे कोळ्यांचे राज्य होते. तिथल्या राज्याचे नाव सुवर्णधनु. त्याचे राज्य सर्वात लहान रानवनाच्या प्रदेशात होते. भरपूर झाडी, हिमालयातून वाहत येणारे पाणी, मासेमारी व शिकार हा त्यांचा व्यवसाय. राजा व प्रजा दोघेही सुखी होते. राजाला मुलगा होता. त्याचे नाव एकलव्य. त्याने वडिलांकडून धनुर्विद्या शिकली होती. तो शिकारीला जाई, कोल्हे, लांडगे यांचे शिकार करी. वाघ सिंहही मारे, मात्र ससे हरिण यांचे तो रक्षण करे. त्याच्या कानावर गुरु द्रोणाचार्यांचे नाव आले. ते कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकवत. त्यांना भेटण्यासाठी तो एकटा हस्तिनापुरास आला. ते ज्या मैदानात शिकवत त्या मैदानावर सकाळीच त्याला विलक्षण दृश्य दिसले. धर्मराज अस्त्रांचे मंत्रपाठ करत होते. भीम व दुर्योधन गदायुद्धाचा सराव करत होते. अर्जुन धनुष्य घेऊन तयार होता. द्रोणाचार्य त्याला सूचना देत होते. अर्जुना, बाण सोडताना पावलं जमिनीवर घट्ट टेकलेली हवी. काचा उंच उचल. शरीराचा भार पुढच्या पावलावर टाक. नंतर मागचे शरीर पुढे मागे होऊन दोरी खेचून बाण सोडणे ह्या क्रिया एकदम व्हाव्यात. मन एकाग्र हवे. गुरुवर उत्कट भक्ती हवी. एकलव्य हे सारे लक्षपूर्वक ऐकत होता. उत्तम धनुर्धर होण्यासाठी आवश्यक गोष्टी तो शिकला. फक्त गुरुकृपा व आशीर्वादाची कमी होती. तो पुढे होऊन द्रोणाचार्यांपुढे नतमस्तक झाला. द्रोणांनी त्याची आस्थेने विचारपूस केली. त्याने त्याची माहिती व येण्याचा हेतू सांगताच ते विचारत पडले. त्यांनी तितक्यात प्रेमळपणे नकार देत आपली अडचण सांगितली. मला राजपुत्रांचे शिक्षण सोडून शिकवता येणार नाही, पण निराश न होता तू सराव चालू ठेव. त्या आधारे तू यशस्वी होशील. द्रोणाचार्यांचा आशीर्वाद घेऊन तो परतला. द्रोणाचार्यांचे शब्द त्याने कानात साठवले होते. त्यांच्यापाशी श्रद्धा होती, निष्ठा होती. घराजवळच एका झाडाखाली त्याने द्रोणांचा पुतळा तयार केला. त्याला नमस्कार करून सराव सुरू केला. जास्तीत जास्त वेळ तो सरावात घालवी. त्याला खाणे-पिणे सुचत नसे. असेच काही दिवस गेले. कौरव पांडवांचे शिक्षण संपले. ते वनविहार न करता आले असता त्यांच्याबरोबरचा एक कुत्रा एकलव्याकडे तोंड करून भुंकू लागला. इतक्यात समोरून 7 बाण आले. ते कुत्र्याच्या तोंडात असे अडकले की त्याला इजा झाली नाही, पण भुंकता येईना. हा चमत्कार त्यांनी द्रोणांना सांगण्यास ते तिथे आले. पाहतात तो द्रोणांचा मालकीचा कुत्रा व त्यासमोर एक युवक सराव करतो आहे. द्रोणाचार्य येताच त्याने त्यांना नमस्कार केला. हे पाहून अर्जुन म्हणाला, गुरुवर्य, मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर होईल असे आपण म्हणत होता, पण इकडे तर माझ्याहून सर्वश्रेष्ठ असा दुसरा विद्यार्थी तयार केला आहे. हा हुशार पुत्र तुम्हाला काय दक्षिणा देणार? एकलव्य गप्प झाला. तो म्हणाला, अर्जुना, तुझ्या प्रेमापोटी आचार्यांनी मला विद्या शिकवण्यास नाकारलं. मी त्यांच्या कृपयाकडून शिकलो, सराव केला. गुरूंच्या कृपेमुळेच पारंगत झालो. गुरुदक्षिणा म्हणालास तर आचार्य मागतील ते देत. द्रोणाचार्याने विचार करून त्याचा उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागितला. एकलव्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या हाताचा अंगठा काढून दिला. त्याच्या या दक्षिणेमुळे त्याची वेगवान कमी झाली खरी, पण त्याच्या त्याग व निष्ठेमुळे तो द्रोणशिष्य एकलव्य म्हणून तो अजरामर ठरला. साईराम. साईराम बाप्पा. बाबाच्या कोटी माझे कोटी कोटी प्रणाम. माझ्या गोष्टीचे नाव आहे गोपाळनाथ.
पत्नी अन्नपूर्णा व पुत्र गोपाळ यांच्यासह सुखीचा संसार चालू असता. इसवी सन 1666 मध्ये मोठा दुष्काळ पडला. कोकणवासियांचे प्रचंड हाल झाले. त्यातच विठ्ठलपंतांचा मृत्यू झाला. अन्नपूर्णेवर डोंगरच कोसळले. तिने अर्थ स्वरात परशुरामांची करुणा भाकायला सुरुवात केली. हे रेणुकानंदना, काय रे निष्ठुर झालाय? तू दिनाचा पालन करता आहे, मग माझ्यावर हे अन्याय का? 4 दिवस झाले पोर भुकेने तळमळत आहे. ना पैसा ना तिथवर जाण्यासाठी अन्न. दोघी तशाच उपाशी झोपी गेली. परमेश्वर सर्वत्र भरला आहे. खरं असेल तर धावून ये. आपल्या हक्काला म्हणतच निर्धारी झालेल्या अन्नपूर्णाला स्वप्न दृष्टांत झाला. जमदग्नी परशुराम तिच्या घरी आले होते. मस्तकी जटाजूट, खांद्यावर परशु, अंगावर कृष्णाची, पायात खडावा अशा वेशात देऊन त्यांनी तिला पंढरीत ये असे सांगितले. ती जागी झाली. गोपाळाला उठून सारे सांगू लागले. पंढरपूरला निघाली. तिथे पोचताच चंद्रभागेत स्नान करून मंदिरात गेली. पांडुरंगाचे दर्शन घेतले, पण तिने देवाला दक्षिणा टाकली नाही. हे पाहून पाडव्याचे पिंड खवळले. हे भिकाडे, दूर हो, भिकाड्यांना देव पावत नसतो असे म्हणून तिला हकलवले. तिला रडू कोसळले. ती पांडुरंगाला आळू लागली. एवढ्या आशाने मी आलो होते रे पांडुरंगा, पण तूही निष्ठूर झालास. विद्याहीन म्हणून मला डावळले. एवढ्यात माणकुजी हे गृहस्थ आले. तिची अवस्था बघून दुःखी झाले. तिला म्हणाले, बाळे, आजपासून तू माझी धर्मकन्या झाली. मला कन्या नव्हती हे म्हणून त्यांनी मला मिळवून दिली. ते तिला धन्वण गावी घेऊन गेले. प्रत्येक वेळी वारीला स्वतःबरोबर नेऊ लागले. योग्य वेळ येताच गोपाळाला अन्नगृहामध्ये देऊन त्यांनी रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. त्या दिवसापासून गोपाळाचा गोपाळनाथ झाला. कानकोजी शेतात केळे राखीत होते. गोपाळनाथ त्यांना जेवण घेऊन सांगताना त्यांना एका वाघाने अडवले. तेव्हा त्यांनी विनवले, हे व्याघ्रा, चराचरित प्राणी मात्र परमेश्वर भरला आहे. तुझे पोट माझ्यामुळे भरले तर आनंदच आहे, पण माझ्या गुरुदेव भुकेने व्याकुळ झाले असतील. त्यांना मी हे भोजन पोचून येतो, मग मला कुशाल खावे. वाघाने कबूल केले. ठरवल्याप्रमाणे गुरूंना भोजन देऊन गोपाळनाथ वाघाकडे परत आले. त्याची ही गुरुभक्ती पाहून पांडुरंग मूळ रूपात प्रकट झाले. पांडुरंगाच्या भक्तीत आपले सर्वस्व विसरलेला गोपाळनाथांना एकदा सावंतवाडीला कीर्तनाला जायचे होते, पण ते विसरले. अशा वेळी प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांच्या रूपात येऊन प्रवचन केले. गुरुवारची अपार श्रद्धा गोपाळाला गोपाळनाथ बनू शकली. साईराम. माझ्या गोष्टीचे नाव आहे घामाची फुले. प्रभू रामचंद्र शबरीला भेटायला गेले होते. तेथे त्यांना एका विशिष्ट प्रकारची फुले फुललेली दिसली. ती कोमेजत नसत. त्याचा सुगंध सर्वांना मोहत असे. रामांनी विचारले, ही फुले लावली बरी कोणी? तेव्हा शबरीने ही कथा सांगितली. तेथे मदंग ऋषींचा एक आश्रम होता. त्या आश्रमात पुष्कळ विद्यार्थी. सगळेच विद्यार्थी सारख्या स्वभावाचे नसत. मदंग ऋषी ज्ञानाबरोबर कष्टालाही महत्त्व देत. त्यांच्याकडे एक अतिशय गरीब परिस्थितीतून आलेला विद्यार्थी होता. त्याला अंगभर कपडे नव्हते की गुरुजींना द्यायला पैसे नव्हते. श्रीमंत घरातून आलेले शिष्य त्याला जवळ बसू देत नव्हते. मात्र काम करण्यात तो ताठ होता. पावसाळा जवळ येत होता. आश्रमात जळण नव्हते. पुढील 4 महिने पुरेल एवढे जळ साठवून ठेवण्याची गरज होती. गुरुजींनी सांगितले, पण कुणी विद्यार्थी निघण्याची चिन्हे दिसेना. मात्र हा गरीब विद्यार्थी, ज्याचे नाव गोपाळ होते, तो मात्र उठून गुरुजींना वंदन करून म्हणाला, आचार्य, मी घेऊन येतो, आपण आज्ञा द्यावी. त्याच्या या आवेशाकडे पाहून बाकीचे शिष्य त्याला हसले. अरे रे, आधीच घामट्यात काम करून आल्यावर बोलायलाच नको. बिचारा गोपाळ हिरमुसला. गुरुजींची आज्ञा घेऊन तो निघाला. त्यांच्याबरोबर पतंग ऋषीही खांद्यावर कुऱ्हाड घेऊन निघाले. आचार्य सुटल्यावर नाईलाजाने बाकीचे शिष्य उठले. प्रखर ऊन
पडले होते. सारे घामाघूम झाले होते. बाकीचे शिष्य जेमतेमच काम करत होते. गोपाळ मात्र अखंड काम करत होता. त्याच्या हाताला फोड आले. त्याचा घाम जमिनीवर गळत होता. काम होताच तिसऱ्या प्रहरी सर्वजण आश्रमाकडे परतले. थकल्यामुळे सर्वांना लगेच झोप लागली. पहाटे उठून सर्वजण नदीला स्नानाला निघाली. तेथे एवढ्यात कसला तरी सुगंध आला. तसा सुगंध पूर्वी कधीच आला नव्हता. सर्वजण इकडे तिकडे शोधू लागले. ऋषींनी त्यांना म्हणाले, जा रे पाहून या म्हणून सांगितले. बाकीचे शिष्य उड्या मारत पळाली. मतंग ऋषी गहिवरले. घमे जाणी कुसी मानी म्हणत त्याने गोपाळाला जवळ घेतले. बाकीची मुले खचील झाली. त्यांना पश्चाताप झाला. त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. गुरुजी म्हणाले, मुलांनो, जगात सर्वात श्रेष्ठ पाणी कोणते? गंगा, यमुना, इतर नद्या, सप्त समुद्राचे, की स्वाती नक्षत्राचे, की पश्चातापांच्या अश्रूंचे? दुसऱ्यांच्या दुःखाने जे नयन डबडतात ते छे. या सर्वांपेक्षा श्रमजीवी माणसाच्या अंगातून येणारे घाम श्रेष्ठ, कारण ते सर्व जगाचे पोषण आहे. देव पाऊस पाडतो. शेतकऱ्याने घाम गाळला नाही तर शेती पिकेल का? ही सृष्टी जगेल का? म्हणून हे लक्षात ठेवा, सर्वात श्रेष्ठ घाम. या घामातून आलेले फूल कधी कोमजणार नाही. सर्व मुलांनी मान हलवत म्हणाले, होय गुरुजी, आम्हाला श्रमाचं महत्त्व समजलं. मी या घामाच्या सुगंधाचंही आजपासून आम्हीही कष्ट करू. गुरुजी हसत म्हणाले, तथास्तु. धन्यवाद. साईराम. परिवर्तन किरण कांबळे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे धर्मार्थ. एका शहरात मध्यवर्ती ठिकाणी एका उंच खांबावर एक रत्नजडित पेला ठेवला होता. खाली लिहिले होते, जो कोणी या पेल्याला हात न लावता मंत्रबळाने वा योग शक्तीने खाली आणेल, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जातील. गौतम बुद्धाचा शिष्य कश्यप तेथे जात असताना त्याने तो मजकूर वाचला. दूर उभे राहून मंत्रशक्तीने त्याने तो पेला आपल्या हातात खेचून घेतला. सर्व प्रेक्षक व पहारेकरी चकित झाले. त्याच्या मागे मागे ते बौद्ध विहारात आले. त्यांनी भगवान बुद्ध की जय अशा घोषणा सुरू केल्या. बुद्धांनी हे ऐकले. कश्यपाजवळचा पेला घेऊन तो त्यांनी फोडून त्याचे तुकडे तुकडे केले. सर्व शिष्यांना उद्देशून ते म्हणाले, माझ्या प्रिय शिष्यांनो, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंय व अखेरपर्यंत सांगेन की चमत्काराच्या मागे लागू नका. चमत्काराने क्षणिक लोकप्रियता मिळते, पण धर्माचा अर्थ कळत नाही. आत्मकल्याण साधण्यासाठी सदाचाराचा अभ्यास करा. साधनेचा खरा उद्देश प्रसिद्धी वा सिद्धी नसून आत्मशुद्धी हा आहे. धर्म म्हणजे शब्दाची रास, कर्मकांडांची आरास, ज्ञानाची मिरास नसून ती सदाचाराची कास आहे, हे ध्यानात ठेवा. त्या क्षणी सर्व शिष्यांना खरा धर्मार्थ कळला. साईराम. सुधाकर पांचाळ. मी इयत्ता 4थी ब मध्ये शिकत आहे. माझ्या गोष्टीचे नाव डोमे शिष्य आरुणी. डोमे ऋषींच्या आश्रमात बरेच शिष्य होते. आरुणी सर्वात छोटा, हुशार व तितकाच प्रामाणिक. त्यामुळे गुरुजींची त्याच्यावर विशेष मर्जी होती. साहजिकच इतर शिष्य त्याचा द्वेष करत. ही गोष्ट डोमे ऋषींना कळली. त्यांनी आपल्या शिष्यांना हाक मारली. त्यांना म्हटले, बाळांनो, आपण बरेच दिवस शेताकडे गेलो नाही, तेव्हा आज सगळेजण शेतावर जाऊन परत येऊ. शिष्यांना आनंद झाला. दुपारी सगळेजण शेतावर गेले. सर्व शिवार फिरून पाहिले. शेतात पीक सुंदरच आले होते. एवढ्यात आभाळ भरून आले. जोराचा वारा सुटला. पावसाचे मोठाले थेंब पडायला लागले. गुरुजींसह सारेजण एका झाडाखाली थांबले होते. पावसाने चांगलाच जोर धरला.
वाटली. थोड्या वेळाने संध्याकाळ झाला. गुरुपत्नीने सर्वांना जेवायला वाटले. सर्वजण जेवले. आपापले बिछाणे अंथरून झोपायच्या तयारीला लागले. गुरुजी मात्र अस्वस्थ होते. पावसाचा जोर तुफान वाढला. वारे बेफाम वाहत होते. भयान विजा चमकत. गुरुपत्नीने विचारले, अहो, अजून आरुणी आलेला दिसत नाही. तो जेवायलाही नव्हता. त्या क्षणी डोमे ऋषींच्या कानात एक कळ उमटली. अरे च्या, आपण आरुणीला तिथेच सोडून आलोय. तो एव्हा नाही यायला होता. त्यांना काळजी वाटू लागली. मनात नाना कुशंका येऊ लागल्या. ते लगबगीने उठले. 2-4 शिष्यांना हाका मारल्या. हातात कंदील घेऊन आरुणीला शोधायला निघाले. शेताजवळ येताच त्यांनी आरुणीला हाका मारायचा सपाटा लावला. शिष्यही हाका मारू लागले, तरीही काहीच प्रतिसाद येईना. आरुणीला कोणत्या श्वापदाने तर पळवले नसेल ना, की वीज पडून एक ना एक शंकांनी गुरुजी बेचैन झाले. हाका मारू लागले. एवढ्यात फुटलेल्या बांधाच्या बाजूने आवाज आला, गुरुजी, मी इथे आहे. गुरुजी तिकडे धावले. पाहतो तर आरुणी चिखलात आडवा झोपलेला. त्यांनी त्याला वर उठवले. काय रे बाबा, तुझी दुर्दशा म्हणत जवळ घेतले. आरुणी म्हणाला, गुरुजी, बांध काही केल्या उभा रेना. पाणी शेतात घुसले तर सगळी पिके कुसली. म्हणून मीच आडवा झोपून पाणी अडवले. नाहीतर चिखलात माकडलेल्या थंडीनं काकडणाऱ्या आरुणीला गुरुजींनी जवळ घेतले. आपले उपरणे त्याच्या अंगावर पांघरत ते म्हणाले, धन्य आहेस आरुणी. तुझ्यासारखा शिष्य मिळायला भाग्य लागतं. त्याला घेऊन ते आश्रमात आले. गुरुपत्नीने त्याला गरम गरम दूध दिले. प्रेमाने जेवू घातले. आरुणीच्या डोळ्यात पाणी पाहून ते म्हणाले, का रे बाळा, का रडतोस? आरुणीचा फुलका दाटला. गुरुजी, मी बाण अडवू शकलो नाही. गुरुजी हसले. वेड्या, बाण दुरुस्त झालाय सुद्धा. मी तुझी परीक्षा पाहिली. आता आज गुरुपत्नीच्या कुशीत शिरत आरुणी खुदकर हसला. सारे शिष्य मात्र या मायेचा सोहळा खजीर होऊन नुसतेच पाहत होते. साईराम. भगवान बाबाच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. माझ्या गोष्टीचे नाव आहे असाई ज्ञान. एकदा समर्थ रामदास आपल्या शिक्षकांसोबत जात होते. वाटेत त्यांना एक उसाचे शेत. त्यातील काही शिक्षक शेतात लावून चोरून खातात. शेतकऱ्यांना पाहतात काठी घेऊन सर्वात पुढे चालणाऱ्या समर्थ रामदास यांना वेगा मारले. सर्वांना शिव्या देत निघून गेला. ही बातमी शिवाजी महाराजांना कळली. समर्थांसारख्या गुरुश्रेष्ठांचा झालेला अपमान पाहून त्याने शेतकऱ्यास पकडण्यासाठी शिपाई पाठवले. समर्थ रामदास शिवाजी राजासमवेत शासनावर बसलेले पाहून तो शेतकरी चांगलाच घाबरला. शिवाजी राजांनी स्वामींना या अपराधाला काय शिक्षा देऊ ते सांगा असे विचारले. समर्थ म्हणाला, मी जी शिक्षा सांगेन ती द्या. राजाने होकार देत ते म्हणाले, या गरीब शेतकऱ्याला कोणती तरी जहागीर द्या. सर्वांना आश्चर्य वाटले. तेव्हा समर्थ म्हणाले, खरं तर या शेतकऱ्याचा काही दोष नाही. त्याने रात्रंदिवस शेतात राबावे व इतरांनी त्याचा नुकसान करावा हे अन्यायाचे आहे. म्हणून त्याला भरपाई देणे मला उचित वाटते. थोर शिवाजी राजांनी गुरुंची आज्ञा ताबडतोब पाळली. त्याने शेतकऱ्यास एक जहागिरी देऊन त्याचा सन्मान केला. साईराम. एका शिष्याने आपल्या गुरुला विचारले, गुरुदेव, मला साधनेचे खरे रहस्य कशात असते ते सांगा. गुरुदेव त्याला घेऊन एका गावात गेले. एक शेतकरी शेतात नांगरी करत होता. इतर त्याचे कशातही लक्ष नव्हते. तेथून पुढे ते एका घरासमोर आले. एक छोटा मुलगा एकटाच खेळत होता. तेवढ्यात तिकडे एक साप आला. सहसा त्याच्या जवळून गेला. इतर त्याचे कशातही लक्ष नव्हते. तेथून पुढे ते एका घराच्या अंगणात आले. त्या घरात बसलेली स्त्री स्वयंपाक करण्यात एवढी गुंग होती की गुरुदेवांचा आवाज तिला ऐकू आला नाही. तेथून पुढे ते एका हलवायाच्या दुकानासमोर आले. तो पेढे वळण्यात इतका मग्न होता की त्याच्या बाजूने गेलेली वरात त्याने मानवर करून पाहिली सुद्धा नाही. साईराम. मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. माझे कथेचे नाव कबुली. श्री गोपाळकृष्ण गोखले यांची सत्यनिष्ठ व स्वातंत्र्य प्रेम आहे.
पेक्षा तिचं आयुष्य चांगलं नाही. एकदा ती पोपटाला भेटली. पोपटाची सुंदर चोच व सुंदर रंग पाहून ती त्याला म्हणाली, पोपटा, तुला देवाने किती सुंदर रंग व किती सुंदर चोच दिले, पण मला तर सुंदर रंगच नाही आणि मला तर सुंदर चोचच नाही. माझं आयुष्य फार साधं आहे. पोपट हसून म्हणाला, तुझं आयुष्य खूप सुखकर आहे. मी सुंदर आहे पण माझ्या चांगल्या रंगाचा मी सुंदर आहे पण माझी सुंदर चोच व सुंदर रंग पाहून माणसं मला पकडून नेतात आणि एका पिंजऱ्यात ठेवतात. म्हणून मी स्वतंत्रपणे इकडे तिकडे उडू शकत नाही. दुसऱ्या दिवशी ती उडत होती तेव्हा तिला मोर दिसला. ती मोराकडे गेली. मोराचा सुंदर पिसारा पाहून ती त्याला म्हणाली, मोरा, तुला देवाने रंगीबेरंगी पिसारा दिलाय, किती सुंदर रंग दिलाय, पण मला तर सुंदर पिसाराच नाही, माझा तर चांगला रंगच नाही. माझं आयुष्य फार साधं आहे. मोर हसून म्हणाला, तुझं आयुष्य खूप सुखकर आहे. मोर तिला समजवू लागला की मी सुंदर आहे पण माझ्या पिसाऱ्याचे एवढे वजन आहे की मी तुझ्यासारखा उंच आकाशात उडू शकत नाही. नेहमी आपल्या जीवनाची तुलना इतरांच्या जीवनाशी कधीही करू नये. आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टीची दखल घेत राहावी, म्हणजे आयुष्य खूप सुखकर बनते. तात्पर्य, आपल्या आयुष्याचा सौंदर्य असलं तर समाधान मिळते आणि आयुष्य खूप सुंदर बनते. साईराम. तिचे नाव आहे मगर आणि माकड. नदीच्या किनारी एक आंब्याचे झाड होते. त्या झाडावर एक माकड राहत होते. एके दिवशी एक मगर नदीच्या पाण्यातून बाहेर आला. त्याला खूप दिवस शिकार मिळाली नव्हती म्हणून त्याला खूप भूक लागली होती. मगर माकडाला म्हणाला, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. भुकेला मगर पाहून माकडाने त्याला आंब्याची फळे खायला दिली. मगराला ती फळे आवडली म्हणून मगर रोजच माकडाकडून आंबे मागू लागला. मगर आणि माकडात मैत्री झाली. ते दोघेही चांगले मित्र झाले. एके दिवशी मगराने काही आंबे आपल्या बायकोसाठी घरी नेले. अत्यंत गोड आंबे खाल्ल्यावर मगराची बायको मगराला म्हणाली, एवढे गोड फळे खाणाऱ्या त्या माकडाचे काळीज किती गोड असेल, नाही का? मग मगराची बायको मगराला म्हणाली, मला त्याचे काळीज आणून द्या. असा हट्ट बायकोने धरल्यामुळे मगराकडे काहीच उपाय राहिला नाही. मगर या कामासाठी तयार झाला. दुसऱ्या दिवशी मगर माकडाकडे गेला आणि म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या प्रिय बायकोने तुला घरी जेवणासाठी बोलावले आहे, तर तू कृपया येशील का माझ्यासोबत? माकड हो म्हणाले. माकड मगराच्या पाठीवर बसले आणि दोघेही घरी जायला निघाले. मगराला राहावले नाही म्हणून त्यांनी माकडाला सांगितले, माकडा, माझ्या प्रिय बायकोला तुझे काळीज खायला हवे होते म्हणून आपण घरी चाललो आहोत. माकडाला कळाले की आपण जर याच्यासोबत घरी गेलो तर आपल्याला मारून टाकणार आहे, म्हणून तो मगराला म्हणाला, अरे, तू मला आधी का नाही सांगितलेस? मी फिरायला जाताना माझे काही झाडावरच ठेवून जातो. मगर माकडाला म्हणाला, आता काय करायचे? माकड म्हणाला, आपण परत जाऊया का नदी किनारी? मगर हो म्हणाले. दोघेही नदी किनारी पोहोचले. माकड मगराच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर चढले. बराच वेळ झाला माकड खालीच नाही उतरले. मगर माकडाला म्हणाला, मित्रा, येतोस ना? माकड म्हणाला, तू माझ्यासोबत खोटं बोललास म्हणून मला हा उपाय करू लागला. निघ आता. मगर खजील झाले. त्यांनी आपल्या स्वतःचा चांगला मित्र गमावला होता. तात्पर्य, मित्रांचा कधीही विश्वासघात करू नये. साईराम. एक होता सिंह. तो जंगलात राहायचा. एकदा तो झाडाखाली झोपला होता. तिथे एक उंदीर आला. उंदीर सिंहाच्या पोटावर खेळू लागला. सिंह जागा झाला. सिंहाला राग आला. सिंह म्हणाला, तू माझी झोप मोड केलीस ना, का माझा तुला मी खाऊनच टाकतो. उंदीर दया
मित्रा, मला कळाले. छोटे असू दे किंवा मोठे असू दे, कधी ना कधी आपली गरज भासते. तात्पर्य, कधीही कुणाला कमी समजू नये. साईराम. माझे नाव नाव आहे. एक गरीब मुलगा. एकेकाळी एक गरीब मुलाच्या घरी एक सोन्याची अंडे देणारी एक कोंबडी होती. ती रोज एक सोन्याची अंडे देत असे. त्यामुळे मुलगा खूप आनंदी होता. पण त्याला लवकर तिच्या मुलाची लालच लागली. मग त्याने विचार केला की मी या कोंबडीला मारले तर तिच्या पोटाचे खूप सारे अंडे मिळतील आणि मी श्रीमंत होईल. मग त्याने एक दिवस कोंबडीला मारून टाकले, पण तिच्या पोटातून काहीच नव्हते. मग त्याला खूप वाईट वाटले. मग तो पुन्हा करीत झाला. माझ्या गोष्टींचा पर्यंत त्यालाच वाईट असते. आपल्याला जे मिळते ते समाधानी झालं पाहिजे. तुम्हाला बाबांच्या धर्म आधारित एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव याची मदत. नावाची एक मुलगी होती. ती खूप हुशार होती आणि नेहमी सगळ्यांना मदत करायची. एकदा तिच्या शाळेत एक नवीन मुलगी आली. तिचं नाव होतं नेहा. नेहा खूप लाजाळू होती आणि तिला कोणाशी बोलायला भीती वाटायची. रियाने पाहिले की नेहा एकटीच बसली आहे. तिच्याकडे पेन नाही. रिया तिच्याजवळ गेली आणि आपला एक्स्ट्रा पेन दिला. ती तिच्याशी बोलली आणि तिला मदत केली. नेहा खूप खुश झाली. शाळा सुटल्यावर नेहाने रियाचे आभार मानले. रियाने नेहाची मदत करून तिचं योग्य काम केलं होतं. आपल्या कामातून दुसऱ्यांना मदत करणं आणि योग्य वागणं यालाच धर्म म्हणतात. साईराम. मुख्याध्यापिका, आदरणीय गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो, सर्वांना माझा साईराम. आज गुरुपौर्णिमेनिमित्त बाबांच्या प्रेम या मानवी मूल्यावर आधारित मी एक आपणास गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव प्राण्यांचे प्रेम. एका घरात एक कुत्रा राहत होता. त्याचं नाव होतं मोती. मोतीला त्याची मालकीण आणि एक छोटी मुलगी खूप आवडायची. ती त्याच्याबरोबर खेळायची, त्याला खायला द्यायची. तिच्या एकदा मोती आजारी पडला. त्याला चालताही येत नव्हतं. मुलीने त्याला खूप प्रेम दिलं. ती त्याच्याजवळ बसायची, त्याला घास बनवायची. तिच्या प्रेमाने आणि काळजीने मोती लवकरच बरा झाला. मोती तिच्या पायाजवळ येऊन बसला आणि शेपटी हलवू लागला. तिच्या प्रेमाने आणि काळजीने प्रेम म्हणजे फक्त माणसांवरच नाही तर प्राण्यांवर पण प्रेम करणे. तात्पर्य, प्राणी मात्रांवर दया करा. साईराम. वर्ग आणि बालमित्रांना माझा साईराम. गुरुपौर्णिमेनिमित्त बाबांच्या सत्य या मानवी मूल्यावर आधारित मी एक गोष्ट आपणास सांगणार आहे. गोष्टीचे नाव प्रामाणिक राजू. एका गावात राजू नावाचा एक मुलगा होता. त्याला चित्र काढायला खूप आवडायचं. एकदा त्याच्या वर्ग शिक्षकांनी सगळ्यांना एक चित्र काढायला सांगितलं आणि म्हणाले की जो सर्वात चांगलं चित्र काढेल त्याला बक्षीस मिळेल. राजूने एक सुंदर घर, झाड आणि नदीचं चित्र काढलं. पण त्याला वाटलं की त्याच्या मित्राचं चित्र त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे. त्यामुळे जेव्हा शिक्षक सगळ्यांची चित्र बघायला आली तेव्हा राजू म्हणाला, सर, माझ्या मित्राचं चित्र माझ्यापेक्षा जास्त चांगलं आहे. शिक्षकांनी दोन्ही चित्र पाहिली आणि राजूचं कौतुक केलं. ते म्हणाले की राजू, तुझं चित्र खूप सुंदर आहे, पण त्यावरूनही सुंदर तुझं खरं बोलणं, सत्य बोलणं ही खूप चांगली गोष्ट आहे. राजू आनंदित झाला. त्याला समजलं की खरं बोलणं हे नेहमीच महत्त्वाचं असतं. तात्पर्य, आपण नेहमी खरे बोलावे.